नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. आजचा पण दिवस स्वस्त आणि मस्तच चालू आहे. सकाळी शार्वीला पाठवले स्कूलमध्ये, त्यानंतर आपला रोजचाच पसारा आवरायला सुरुवात केली. मग काय, तो तर आवरावाच लागणार ना. आहे तो बेडवर पसारा तो आवरायला सुरुवात केली आणि मग इकडे गरम पाणी करायला ठेवलं. गरम पाणी तापत होतं तोपर्यंत सर्व बेडरूम क्लीन करून घेतली. मग छानपैकी आंघोळ केली, मस्त फ्रेश वाटायला लागलं. पटकन म्हटलं आता इकडे आवरून पण घेऊया, कारण की नंतर मी कंटाळाच केला असता. सकाळचे नाश्ता पाण्याचे पण भांडे सर्व पडले होते आणि काय स्वयंपाक करायचं ते पण काही ठरवलं नव्हतं. मग काय, इकडे आवरता मनामध्ये तोच विचार चालला होता की आता कोणतं काम घेऊ, हे करू का ते करू, कारण की पाऊस पण बाहेर सुरू होता आणि कपडे पण धुवायचे होते, पण कपडेच वाळत नाही. मग काय, डोक्यात एक एक विचार चालू होता. देवपूजा करायला घेतली, लक्षात आलं अरे देवाचे तर सर्व दिवे भांडे खराब झाले. मग म्हटलं नाश्ता पाण्याचे भांडे पहिले राहू देऊया बाजूला आणि पहिले देवाचेच भांडे पहिले व्यवस्थित घसून घेऊया, कारण की देवाचे भांडे वगैरे सगळे दिवा छान घसलेले असेल तर प्रसन्न पण वाटतं आणि पूजा करायला पण छान वाटतं. मग पहिले पितांबरीने सर्व भांडे घसून घेतली आणि इकडे पहा किती जोरात पाऊस येतोय. मग देवपूजा वगैरे झाली आणि मग इकडे आरतीला सुरुवात केली. सकाळी सकाळी तर खूप छान वाटत होतं आरती केल्यावर. पूजा वगैरे झाल्याने खूप छान वाटत होतं. मग किचनमध्ये येऊन पाहिलं तर भाजी काय करायची, गवार दिसली. गवार तर मी निवडून ठेवली होती म्हणून थोडंसं काम सोपं झालं. मग पटकन इकडे भाजी टाकायला सुरुवात केली. पाऊस तर इतका चालू होता तर कपडे धुवू का नको हाच प्रश्न पडला होता. मग शेवटी मी कॅन्सलच केलं, कारण की कपडे टाकायला पण जागा राहत नाही आणि कपडे पण खूप पडले होते. आणि इकडे माझून भांडे घासून घेतले सगळे नाश्ता पाण्याचे आणि एकाकडे पोळ्या पण लाटून घेतल्या. शार्वी पण यायचा टायमिंग झाला होता, तोपर्यंत सर्व आवरून घेतलं आणि मस्तपैकी गवारची पण भाजी झाली होती. दुपारी आम्ही छानपैकी जेवण वगैरे केलं. शार्वी थोड्या वेळ झोपली, मम्मी पण थोडंसं व्हिडिओ एडिटिंगचं काम वगैरे केलं. दुपारचा टायमिंग कसा गेला ना कळालंच नाही. आणि आता एवढ्यात आहे ना व्हिडिओ एडिटिंगमध्ये आहे ना वेळच भेटत नाही स्वतःला सुद्धा. असो, जाऊ द्या. मग काय, मिस्टरांचा फोन आला, संध्याकाळी डॉक्टरांकडे जायचंय. तयारी वगैरे केली आणि मग निघालो. डॉक्टरांकडे पोचल्यावर शार्वीची मस्ती चालू होती. मग चेकअप वगैरे झाल्या मग घरी यायला निघालो. घरी येई तोपर्यंत 8:15 झाले होते. खूप भूक लागली होती. मग मिस्टरांना सांगितलं थोडेसे समोसे आणि पॅटीस घ्या. मग आल्यावर घरी पहिले नाश्ता करून घेतला. पहिले पेटपूजा करून घेतली आणि मग नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. मग काय एवढा स्वयंपाक पण करायचा नव्हता, कारण की सकाळचीच गवारची भाजी पडली होती. मग भाजीचं तर काही टेन्शन नव्हतं आणि भूक पण नव्हती समोसे वगैरे खाल्ले तर. मग एकाकडे वरण भाताचं कुकर लावलं आणि थोड्याशा पोळ्या लाटून घेतल्या. मग काय, हे सर्व करता करताच 9:30 पावणे 10 झाले. मग आम्ही जेवण वगैरे केले छानपैकी. जेवण वगैरे केल्यानंतर इतका कंटाळा आला होता बाकीचा आवरायला, पण काय करणार आहे, सकाळी शार्वीला टिफिन द्यावा लागतो. किचन पहिलेच क्लीन असेल तर मग काम करायला मजा येते. असो, जाऊ द्या. मग काय, सगळं आवरून वगैरे घेतलं आणि मग परत रात्री थोडा वेळ व्हिडिओ एडिटिंग करायला बसले. 2 कधी वाजले कळालेच नाही. चला, आजचा ब्लॉग तर मी इथेच एंड करते.
आजचा आमचा दिवस तर असा गेला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स मला वाचायला आवडतील. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.